एक्सप्लेन करा, काही हरकत नाही. आता हे संपूर्ण आश्रमच्या रूम्स आहेत सगळे. हां आता कुठनं कसं ड्रेनेज आलं हां. ते आहे. आता आपण तिथं जे निसर्ग कुटीरला उभं राहिलो होतं शरद वगैरे, तर हे इथनं हे लॉन आहे बघा, इथलं मागचं लॉन आहे आणि निसर्ग कुटीर, शरद गंगा कुटीर आणि इथं प्रेरणामध्ये इथं उभं होतं आपण. हो इथं बरोबर. आता हे जे काही लाल ह्यांनी दाखवलेलं आहे मी, त्या लाल ह्यांनी सगळं ड्रेनेज आहे आणि हे चेंबर आहेत सगळे. अच्छा. हां, ह्यांनी काय झालं, हे सगळं कुठनं कसं येत आहे ते दाखवलेलं आहे. अच्छा. तर व्यक्ती निवास मागचं निसर्ग कुटीर वगैरे सगळे एकत्र येऊन या मागच्या बाजूला आले. मागणं आलं की मोठ्या टँकमध्ये गेलेलं आहे. इथं हा या कुठला बागेत मोठा नाही टँक? हा बाग आहे. तिथे बागेत आहे. अच्छा. पुढच्या बाजूला आहे, अच्छा. म्हणजे मेन गेटच्या तिथे आहे. हां. तसंच ह्या सगळ्या ज्या काय हे आहेत त्या सगळ्या पीक ह्याच्यामध्येच टँकमध्ये सोडलं जातं. बोट काढा. हां बोला. आणि हे जे ट्रीटमेंट वार्ड आहे बघा, सेवकमुळाच्या मागे फिमेल ट्रीटमेंट वार्ड आणि मेल ट्रीटमेंट वार्ड, हे जे आहे ना, ह्याचा एक वेगळा टँक आहे त्या डीपीच्या तिथं आहे. अच्छा. जनरेटरच्या तिथं, डीपीएन जनरेटरच्या तिथनं मग डायरेक्ट ह्या बिग टँकचा आणि ह्याचा डायरेक्ट इथं विहीर आहे शेवटला पार्किंगच्या अच्छा. तिथं सगळं जातं. म्हणजे आपण जे पाणी जो येतं ते आपण हे घेतो, पण कुठेही आपण ह्याच्यात सांडपाणी किंवा कुठलाही मिक्स होत नाही आहे. होतं की कुठून मिक्स होते? हा जो हे सगळं सांडपाणीच आहे म्हटलं तुम्ही? अच्छा हे सांडपाण्याचंच आहे. अच्छा. ओके. हा जो वेळ आहे सगळं सांडपाण्याचं, म्हणजे त्याच्यामध्ये टॉयलेटचं आलं, सर्व बाथरूमचं आलं, तुमचं किचनचं आलं, तुम्ही